लातूर महानगरपालिकेचे निकाल हाती आले। यामध्ये आपण पाहिलं आहे की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा पहिला पॅटर्न यशस्वी झाल्याचं पाहायला मिळालं। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आले आणि थेट सत्तेपर्यंत पोहोचले। काँग्रेसला ही निवडणूक जड जात होती, मात्र वंचित बहुजन आघाडी आल्यानं एकत्रित काय परिणाम झाला आणि पुढच्या राजकारणावर महाराष्ट्रात त्याचे काय परिणाम होऊ शकतात जाणून घेऊया। लातूरचे दोन दिग्गज मंडळी माझ्यासोबत आहेत। कशा पद्धतीचा इम्पॅक्ट झाला आणि कशामुळे इम्पॅक्ट झाला हे समजावून सांगा। लातूरमध्ये या शहरामध्ये एक वेगळा पॅटर्न निर्माण एवढ्यासाठी झाला की सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचं काम काँग्रेसने केले। इथल्या सर्व समाजाला तिकीट देण्याचं काम वंचितला सोबत घेतलं, इथल्या मुस्लिमाला सोबत घेतलं, इथल्या लिंगायत समाजाला घेतलं, ओबीसीला घेतलंय, भटक्यांला घेतले। सर्व समावेशक तिकीट वाटपामध्ये देखील खूप चाणक्य पद्धतीनं इथल्या आमदारांनी खूप चांगल्या अमित देशमुख साहेबांनी केलेलं आहे। आणि वंचितचं जे काँग्रेसचं जे वोट बँक होती ती डिवायडेशन होणार होती, पण ही डिवायडेशन न होऊ देता या सर्वाला एकत्र करून सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन एकत्र करून याची वोट बँक बांधली त्यांनी। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम तिकीट वाटपामध्ये देखील सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम अमित देशमुख साहेबांनी केलेलं आहे। लातूरमध्ये एक पॅटर्न म्हणून ओळखला जातो लातूर पॅटर्न, आणि काँग्रेसने भाजपने देखील या अगोदर 7 मुस्लिम उमेदवार चेहरे उतरवले होते। काय भारी कुणावर पडलं की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा हा पॅटर्न यशस्वी ठरला? नाही, हे भारी की सर्व जाती धर्माला घेऊन गेले आणि काही लोकांचा विश्वासच नाही भारतीय जनता पार्टीवर। काही याच्यामधल्या काही जमाती आहेत ते डिवायडेशन होणार होतं, पण ते डिवायडेशन न होऊ देता सर्व समावेशक म्हणून काँग्रेसकडे भेटले जाते। सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा हा काँग्रेस पक्ष आहे आणि ह्याच्यामध्ये डिवायडेशन भारतीय जनता पार्टीला करायचं होतं आणि ह्याचा फायदा घ्यायचा होता। राज्यामध्ये तसंच घेतलाय त्यांनी, पण या शहरामध्ये सर्व जाती जमातीला एकत्र करून विश्वासात घेऊन आम्ही देशमुख साहेबांनी ओबीसी असेल, भटका असेल, वंचित असेल, मुस्लिम, सर्व धर्म समावेशक अशा पद्धतीने चित्र उभा केलं आणि याचा फायदा जास्तीत जास्त काँग्रेसला झाला। आणि एक शब्द भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष एक शब्द बोलून गेले की या शहरामध्ये कधी वीट बसवली, नळाला तुट्टी बसवली। भारतीय जनता पार्टीच्या जी काही चव्हाण म्हणून जे प्रदेशाध्यक्ष होते रवींद्र चव्हाण, कधी इथं वीट बसून माहीत नाही, कधी नळाला तुट्टी बसून माहीत नाही, इथल्या कुठले प्रशासकीय इमारत बांधून माहीत नाही, कसलाही संबंध असताना आमच्या गावामध्ये आमच्या शहरामध्ये येऊन या शहराचा ज्यांनी शून्यातून मोठं एक आज बारकी नगरपालिका महापालिका केली, एवढं मोठं त्यांनी काम केलं। विलासराव देशमुख साहेबांनी एवढा मोठा विकास केला आणि त्यांच्याच अस्मितेला जर धक्का घातला, घराघरामध्ये ही भावनिक दुःख झालं आणि त्याच्यामुळे हे काँग्रेसला कशा पद्धतीनं पाहता याकडे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येण्याचा आता इम्पॅक्टेबल पुढे काय दिसणार आहे असं वाटतं तुम्हाला? साहेब, वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याच्या नंतरच लातूर शहर काँग्रेसनं जिंकलेलं आहे। भविष्यात जर वंचित आघाडी आणि काँग्रेस एकत्र आले, श्रद्धेय बाळासाहेब हे महाराष्ट्रात नाही तर देश पातळीवरती प्रसिद्ध आहेत, कारण ते बाबासाहेबांचे नातू आहेत। म्हणून त्या नावाचा इफेक्ट दलितामध्ये आहे, आदिवासीमध्ये आहे, मुस्लिमामध्ये आहे, त्या नावाचं आकर्षण आहे। जर ह्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका एकत्र येऊन लढवल्या तर 100% महानगरपालिकेचा जसं या ठिकाणी काँग्रेस एक कली आलं त्याचप्रमाणे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला जर वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आले तर निश्चित त्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होणार आहे। कोणता फॅक्टर ठरला महत्वाचा की या गोष्टींमुळे जे आहे ते वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे मतदारांनी देखील मोठ्या प्रमाणात कौल दिला? नाही, या गेल्या विधानसभेला वंचितचा उमेदवार वेगळा आणि काँग्रेसचा वेगळा असल्यामुळं ह्याच्यामध्ये महत्वाची विभागणी झाली आणि कमी मत मिळाले काँग्रेस पक्षाला आणि वंचितनं चांगल्या पद्धतीने मतं घेतली। आणि आता जी वंचितला मिळालेले विधानसभेचे मतदान होते तीच मतं आता काँग्रेसला मिळाले ना, म्हणजे जवळपास 25,000 मतं वंचितचे काँग्रेसकडे डायव्हर्ट आले। हे फॅक्टर ठरला की ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडी काँग्रेस वेगळं लढत होतं त्यावेळेस मतांचं ध्रुवीकरण होत होतं, मात्र एकत्र आल्याच्या नंतर हा फायदा झाला की शिफ्टिंग झाली एका बाजूला। आणि ही एकत्र आल्यामुळं काँग्रेसची आणि वंचितची ताकद मिळून या शहरामध्ये वाढली आणि त्याचा इफेक्ट महाराष्ट्रात कुठं नाही पण पहिल्यांदा लातूरमध्ये प्रयोग झाला। आता ह्याचा प्रयोग
जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, येणाऱ्या अनेक विधानसभेमध्ये ही झाला पाहिजे. कारण उत्तर प्रदेशमध्ये काय झालं, नुकसान झालं काँग्रेसचं. कशामुळे झालं? मुस्लिमचे मतं समाजवादी पार्टीनं घेतली आणि मायावतीनं मागासवर्गीय आणि ओबीसीची मतं त्यांनी घेतली आणि काँग्रेस तिथं झिरो आली. पण तसं न होऊ देता आता तरी काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी महाराष्ट्र लेवलच्या एकत्र या दोन समाजाला एकत्र घेऊन जर लढलं, येणाऱ्या विधानसभा लोकसभा असेल कुठल्याही इलेक्शनमध्ये हा फॅक्टर लातूर पॅटर्न महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राबवा. कशा पद्धतीनं लातूर पॅटर्न राबवला जाऊ शकतो? वंचित आणि काँग्रेस एकत्र आल्याचा इम्पॅक्टेबल कसा होऊ शकतो? पहिल्यांदा आता बघायचं झालं तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये आता ज्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी काँग्रेस लातूर शहरामध्ये एकवटले गेले आणि काँग्रेसच्या संदर्भात दुसऱ्या पक्षानं ते काँग्रेसला बदनाम करायचं ठरवलं, पैसे त्यांनी वाटले आणि नाव त्यांनी बदनाम करायचं त्यांनी काँग्रेसला केलं. पण इथलं चाणाक्ष आहे, इथली पब्लिक चाणाक्ष आहे, बाबासाहेबावरती त्यांची नितांत श्रद्धा आहे आणि म्हणून त्यांनी मग त्याचं वेगळं आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी येऊन त्यांचा प्रचार केला, पण त्याचा काही इफेक्ट झालेला नाही. मात्र आम्ही देशमुख साहेबांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन त्यांनी सर्व समाजाला एकत्र घेऊन समसमान वाटा त्यांना देत त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि काँग्रेसला विजय मिळवून. जिल्हा परिषदेमध्ये त्याचा कसा इम्पॅक्ट होऊ शकतो? कसा सीटमध्ये होऊ शकतो किंवा कशा पद्धतीनं ते विजयाकडे जाऊ शकतात? बिलकुल आधी जाऊ शकता. हाच पॅटर्न त्यांनी जर राबवला, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन त्यांनी जर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जर लढवल्या तर 100% फायदा होणार आहे. पण ह्या सगळ्याला विश्वासात घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केलं आहे महानगर परिषदेमध्ये. तर जिल्हा परिषद तेच त्यांनी पॅटर्न राबवला तर 100% त्याला यश येणार आहे. त्याला आपण पाहतोय की भाजप वेगळी रणनीती असते. भाजप प्रत्येक निवडणुकीमध्ये 24/7 कुठल्याही निवडणुकांना तयार असतं. कशा पद्धतीने हे पक्ष तयार नसतात आणि त्याचा कसा फटका बसतो ते सांगा. आणि भारतीय जनता पार्टीची नीतीच आहे फोडा आणि राज्य करा. इथल्या जाती व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या लोकांना डिवायडेशन कसं करायचा आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा. इथल्या लातूरमधले एक दलित आमदार येऊन बसले लातूरमध्ये की दलिताचं वोटिंग डिवायडेशन करणार आहे. एक ओबीसी भटक्या मताचे आमदार येऊन बसले लातूर शहरामध्ये की या मताचं डिवायडेशन करायला. 2-3 मराठा आमदार येऊन बसले, म्हणजे 5 आमदार इतर आहेत आणि अमित भाई एकटे आहेत. इथं 3 लोक आमच्या समाजाला कसं ओढायचा प्रयत्न केला. पण इथल्या लातूरच्या जनता हुशार आहे. लातूरचे पॅटर्न महाराष्ट्रामध्ये आहे, पण लातूरच्या लोकांनी ओळखलं की ही बाहेरचे आमदार आहेत, इथं ह्यांचं काही चलत नाही. त्यांनी त्यांच्या गावामध्ये बघतात. ज्यावेळेस निलंगेकर पालकमंत्री असताना या लातूर शहरामध्ये त्यांच्या नावाने एवढी बदनामी झाली की प्रत्येक ठिकाणी हप्त्याला माणूस बसवला. जिल्हा परिषदमध्ये माणूस बसवला, महापालिकेमध्ये माणूस बसवला, पोलीस स्टेशनला वेगळा माणूस बसवला. आणि हे सगळे गेल्या 5 वर्षात लातूर बघितले ना. भारतीय जनता पार्टीला एकदा सत्ता देऊन महापालिकेत बघितलेत लातूर शहरातल्या लोकांनी. लातूरच्या लोकांनी आता ओळखले की बाहेरच्या लोकांना ह्या मतदारसंघामध्ये संधी द्यायची नाही. वंचित आणि याचा फॅक्टर कसा मग कामाला येईल? नाही, वंचितचाच फॅक्टर कामाला आला ना. नाही येईल कसा हे विचारतोय जिल्हा परिषदांच्या. जिल्हा परिषदेला जसं महापालिकेला लातूर शहरामध्ये एकत्र मिळून ताकद दाखवली, तीच ताकद जिल्हा परिषदला दाखवावं लागेल आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदला याचा फायदा करून घ्यावा लागेल. काँग्रेसनं देखील त्यांना सोबत घेऊन त्यांना चांगला सन्मानाची वागणूक देऊन वंचितच्या लोकांना सन्मानाची वागणूक जर दिली तर 100% महाराष्ट्रामध्ये लातूर कसा हा वंचित आणि काँग्रेसचा लातूर पॅटर्न कसा महाराष्ट्र पहा. लातूर जिल्ह्याविषयी जर बोलायचं झालं, आता आम्ही महानगर परिषदेमध्ये वंचित आणि बहुजन आघाडी यांची तर आघाडी झाली, तो तर इफेक्ट 100% झाला. त्याशिवाय लातूरमधले आमचे जे बुद्धिवंत आहेत, हे विचारवंत एकत्र येऊन G24 ही संघटना काढली आणि या संघटनेच्या माध्यमातून G24 काँग्रेसच्या बाजूनं जाहीर पाठिंबा देऊन समाजामध्ये मतपरिवर्तन घडवलं. 2 सभा घेतल्या, एक लोकशाहीर संभाजी भगत आणि दुसरी दिल्लीचे प्रोफेसर रतनलाल आले. त्यांनी विचाराची या ठिकाणी पेरणी केली, असं विचारवंतांच्या पाठीशी उभा टाकले. त्याला जोड मिळाली वंचितची, म्हणून विजय या ठिकाणी लातूर शहरामध्ये काँग्रेसचा झाला. जिल्हा परिषदात सुद्धा याच पद्धतीनं आम्ही विचारवंत G24च्या माध्यमातून त्या काँग्रेसच्या पाठीशी उभा टाकणार आहोत. आम्हाला संविधान सुरक्षित वाटतं आहे, संविधानामध्ये आमचं हित आहे. संविधानाला भविष्यात जो कोणी
टाच लावू पाहताय त्याला आम्ही टाच लावू देणार नाही. संविधानाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही काँग्रेसच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहतो. आणि काँग्रेसच एक असा आहे फुले शाहू आंबेडकर विचार फिरणारा, त्या विचारावर चालणारा. म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा काँग्रेसचाच विजय होणार आहे, 100% आम्ही टाचून सांगतो. लातूर जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचा एक पॅटर्न पाहायला मिळाला आणि नवा पॅटर्न आहे. लातूर पॅटर्न अनेक गोष्टीसाठी ओळखला जातो. लातूर पॅटर्नची शिक्षणासह इतर ठिकाणी चर्चा असते. आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्याचा पॅटर्न महाराष्ट्रभरात जाऊ शकतो का? कसा असणार तो पॅटर्न? आणि जिल्हा परिषद निवडणुका ही त्याची पहिली पायरी असणार आहे. महाराष्ट्रात हा जाण्या अगोदर लातूरमध्ये महानगरपालिकेत तो यशस्वी झालाय. जिल्हा परिषदात काय होतं, ते दोन्ही पक्ष एकत्र बसतात का, चर्चा होतात का, चर्चांती निकाल काय येतो, या सगळ्यावरती हे सगळं अवलंबून असणार आहे. मात्र लातूरमध्ये जे घडलं ते वेगळं घडलेलं आहे. भारतीय जनता पार्टी अनेक ठिकाणी सत्तेवर येते. असं असताना लातूरमध्ये मात्र एकल हाती काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता आल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. इथेच थांबूया. धन्यवाद.